पंतप्रधान मोदींची संरक्षण सचिवांसोबत महत्त्वाची बैठक सुरू। काल हवाई दल प्रमुखांसोबत झाली होती बैठक। मोठ्या निर्णयाची शक्यता। पहलगाम हल्ल्याप्रकरणी अमित शहांनी स्वतःहून राजीनामा द्यायला हवा। संजय राऊतांकडून पुन्हा एकदा राजीनाम्याची मागणी। तर संकट काळात सोबत राहण्याच्या लायकीचं सरकार नसल्याचं म्हणत केंद्र सरकारवर देखील घणाघात। पाकिस्तानकडून सलग 11व्या दिवशी शस्त्रसंधीचं उल्लंघन। एलओसीवर पाकिस्तानकडून सलग 11व्या दिवशी गोळीबार। भारतीय सैन्याचं पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर। भारताच्या आक्रमक भूमिकेमुळे पाकिस्तान घाबरला। पाकिस्तानी राष्ट्रपतींनी बोलावलं विशेष अधिवेशन। तर इस्लामाबादमध्ये आज संध्याकाळी 5 वाजता अधिवेशन। शिवसेना राष्ट्रवादी नंतर आता भाजपच्या निशाण्यावर काँग्रेसला फोडा। काँग्रेस रिकामी करा। चंद्रशेखर बावनकुळेंचा भाजप पदाधिकाऱ्यांना कानमंत्र। यंदा 12वीचा निकाल हा 91.88% तर कोकण विभाग अव्वल। यंदाही निकालामध्ये मुलींचीच बाजी। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला दिलासा। नव्याने एफआयआर दाखल करण्याची गरज नाही, सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा। राज्यात पुढील 5 दिवस अवकाळी पावसाची शक्यता। काही जिल्ह्यात गारपिटीसह पावसाचा अंदाज। तर मुंबईतही पुढील 2 दिवस अवकाळीची शक्यता। वेव्ज परिषदेमध्ये 4 दिवसांमध्ये मोठी उलाढाल। विविध उपक्रमाच्या अंतर्गत 1328 कोटींची उलाढाल। वेव्जमध्ये 77 देशांचा सहभाग। राज्य सरकारचे 8000 कोटींचे करार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।